देशपांडे सर, काय सांगाल, कशा पद्धतीनं गणेश मूर्तींचे तुम्ही स्टॉल यावर्षी लावलेले आहेत? कशा पद्धतीच्या गणेश मूर्तींच्या किमती आहेत आणि कसा प्रतिसाद आहे गणेश भक्तांचा? नमस्कार, मी मनोज श्रीकांत देशपांडे, लातूर जिल्हा मूर्तिकार संघटना उपाध्यक्ष आहे। यावर्षी लातूरमध्ये पाऊस काळ चांगला झाल्यामुळे गणेश भक्तांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे। मूर्तीचे भाव माझ्याकडे 301 पासून ते पार 11,000 पर्यंत आहेत। यावर्षी कलरचे भाव, पीओपीचे भाव, मातीचे भाव फार वाढलेले असल्यामुळे पुन्हा वाहतूक खर्च याच्यामुळे सगळं भाडं ते जे आहे गाळ्याचे भाडे याच्यामुळे मूर्तीचे भाव वाढलेले आहेत। प्रतिसाद कसा आहे गणेश भक्तांचा? नंबर 1 प्रतिसाद आहे गणेश भक्तांचा। यावर्षी अजून इको फ्रेंडली जे मूर्ती म्हणत होतो आपण त्यासुद्धा जास्त बनवण्यात येत नाही। जी पीओपीची मूर्ती जी बनवल्या जाते जास्त ती इको फ्रेंडली आम्हाला फक्त दिवसातून 2 पीस बनवल्या जातात। कशा पद्धतीच्या गणेश मूर्तींचे देखावे आहेत, म्हणजे काय रूपामध्ये तुम्ही प्रेझेंट केला आहेत नागरिकांसमोर? कृष्ण अवतारमध्ये आहे, शंखावर बसलेला आहे, पुन्हा विष्णू अवतार आहे, महाराजा गणपती आहे, राजा महाराजा। उत्साह कसा आहे गणेश भक्तांचा यावर्षी? नंबर 1 उत्साह आहे। विक्री चांगली झाली आहे? विक्री नंबर 1। सर, गणरायाचं आगमन आज झालेलं आहे। मोठ्या उत्साहात गणेश मूर्ती घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली आहे। काय आपल्या प्रतिक्रिया आहेत? कसं स्वागत केलंय तुम्ही आज गणरायाचं? आज गणेशोत्सवानिमित्त सर्व तमाम नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि यावर्षी पाऊस खूप छान पडलेला आहे। सगळीकडं वातावरण आनंदाचं आणि उत्साहाचं आहे। या आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये गणेश भक्त आज इथे मूर्ती घेऊन जाण्यासाठी गणपतीची स्थापना करण्यासाठी आलेले आहेत। त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील वर्षासाठी खूप शुभेच्छा देऊन तमाम महत्व आहे सर गणरायाचं? कुठलीही सुरुवात आपण श्रींच्या आरतीनं करतो। कोणत्याही कामाची सुरुवात जेव्हा गणपतीच्या आरतीने आणि गणपतीच्या पूजनाने करत असतो। यावर्षीसुद्धा शेतकरी आणि सर्व नागरिकांना यावर्षीचं भविष्यामधलं वर्ष खूप चांगलं जाईल याची शाश्वती आपल्याला गणपती देत असतो। आणि आम्ही गणपतीची मूर्ती घेऊन निघालेलो आहोत। लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली ही परंपरा सामाजिक, त्याचबरोबर शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरा राहिलेली आहे महाराष्ट्राची। कशा पद्धतीने ती परंपरा आहे असं आपल्याला वाटतं? आणि यावर्षी 10वी-12वी बोर्डामध्ये दरवर्षीप्रमाणे आपण गणेशोत्सवाची स्थापना केलेली आहे, त्याचं काय वेगळंपण असणार? या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी जेव्हा महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सव साजरा केला तो महाराष्ट्रपुरताच नाही तर भारतभर नाही जगभर गेलेला आहे। आणि गणपती उत्सवानिमित्त आम्ही शिक्षक विद्यार्थी म्हणून ज्यावेळेस बोर्डामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करतो तेव्हा पुढच्या वर्षीसुद्धा चांगला निकाल लागावा आणि 10वी-12वीचे विद्यार्थी यामध्ये चांगल्या गुणाने यशस्वी व्हावेत अशी आम्ही आराधना गणपतीसमोर करतो। त्या मुलांनासुद्धा खूप शुभेच्छा देतो आणि सर्व पालकांना नागरिकांना शुभेच्छा देतो। थँक्यू, धन्यवाद। लातूर जिल्ह्यामध्ये विघ्नहर्ता गणरायाचं आगमन मोठ्या उत्साहात झालेलं आहे। तुम्ही बघू शकता माझ्या या उजव्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या गणेशांच्या मूर्ती आपलं लक्ष वेधून घेत आहेत। विष्णूचा अवतार असेल, श्रीरामाचा अवतार असेल, शंकराचा अवतार असेल, अशा वेगवेगळ्या अवतारामध्ये इको फ्रेंडली असेल, पीयूपीच्या असतील, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्याच प्रकारच्या गणेश मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। यावर्षी पाऊस काळ चांगला असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आणि सर्वसामान्य माणसांमध्ये आणि एकूणच गणेश भक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण या ठिकाणी दिसून येते। गणेश मूर्तींच्या किमती यावर्षी वाढलेल्या आहेत। असं असतानाही गणेश भक्तांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही। या अनुषंगानं जिल्हाभरामध्ये वेगवेगळ्या गणेश मंडळांनी जवळपास 2000 गणेश मंडळे जिल्ह्यामध्ये आहेत आणि या गणेश मंडळांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमाच्याद्वारे आपली लातूरची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूजनामा, लातूर।